आता मंत्रिपदी कुणाची वर्णी लागू शकते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे बरं का। कारण विधानसभा तर झाली, आता नेत्यांपुढे आव्हान आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं। त्यामुळे आगामी निवडणुका पाहता काही विशिष्ट नेत्यांच्याच गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता देखील आहे। कुणाकुणाच्या गळ्यामध्ये ही मंत्रिपदाची माळ पडू शकते त्यावर एक नजर। मुंबईमध्ये मंगल प्रभात लोढा भाजपचे आणि भाजपचे आशिष शेलार। मलबार हिल विधानसभा मतदारसंघामध्ये 1995 सालापासून मंगल प्रभात लोढा हे कार्यरत आहेत। 60 टर्म ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। तसंच भाजप मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय। तसंच विविध मंत्रिपदही लोढांनी आतापर्यंत भूषवली आहेत। विशेष म्हणजे मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी मतांवरती त्यांचा प्रभाव असल्यानं ते मंत्रिपदी विराजमान होऊ शकतात। मुंबईतूनच आशिष शेलारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील आहे। कारण शेलार हे सध्या भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतात। तसंच 2014 पासून ते सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। तसंच त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये स्वतः गटनेते म्हणून काम देखील केलेलंच आहे। मात्र 2012 मध्ये मुंबईमध्ये 32 संख्या असलेल्या भाजपनं 2017 मध्ये शेलारांच्या नेतृत्वाखाली 82 नगरसेवक निवडून आणले आणि त्यामुळे शेलारांची मंत्री होण्याची शक्यता सर्वाधिक आहे। त्यानंतर आपण वळूयात आता गणेश नाईक यांच्याकडे। भाजपचेच असलेले गणेश नाईक मंत्रिपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता का आहे तर गणेश नाईक यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच आतापर्यंत गणेश नाईकांची एक हाती सत्ता पालिकेवरती आहे आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपकडून गणेश नाईकांना मंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते। त्यानंतर वळूयात आपण कोकणाकडे। कोकणामध्ये काय चित्र असू शकतं? भाजपचे नितेश राणे, भाजपचे प्रशांत ठाकूर, भाजपचे महेश बालदी आणि भाजपचे रविशेख पाटील यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागणार का? तर कोकणामध्ये 15 पैकी 4 जागांवर भाजपनं उमेदवार दिलेले होते। ते 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। रायगड पालिका जिंकण्यासाठी भाजपनं फिल्डिंग लावली असल्यास पक्षाकडून नितेश राणे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं। तर पालिका जिंकणं भाजपला सुकर होणार आहे। आणि आता वळूयात आपण पुण्याकडे। पुण्यातलं काय चित्र असू शकतं? कुणाची मंत्रिपदी वर्णी लागू शकते? भाजपचे चंद्रकांत पाटील, भाजपच्या माधुरी मिसाळ, भाजपचे महेश लांडगे। कारण चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि महेश लांडगे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पुणे जिल्ह्यामधील भाजपवरती चंद्रकांत पाटील यांची चांगली पकड आहे। तर पुणे महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आणण्यात माधुरी मिसाळ यांचा महत्त्वाचा वाटा होता। त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून 22 नगरसेवक निवडून आणलेले होते। महेश लांडगे हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि त्यांनी भोसरी विधानसभेमधील अनेक नगरसेवकांना स्वतःच्या ताकदीवरती निवडून आणलं आणि त्यामुळे लांडगे देखील आगामी मंत्रिमंडळामध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको। त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळामध्ये अजून कोणाचा समावेश असू शकतो तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे समीर मेघे, आशिष देशमुख आणि शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांचा देखील संभाव्य मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळेंचा देखील सहभाग असू शकतो। त्यांनी अनेक मंत्रिपद आतापर्यंत भूषवली आहेत। नागपुरात फडणवीसांनंतर कुणाचा दबदबा असेल तर तो आहे बावनकुळेंचा आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप बावनकुळेंना देखील मंत्रिपद देऊ शकतं। तसंच समीर मेघे यांच्या कार्यकाळामध्ये 3 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं आणि त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। तसंच आशिष जयस्वाल आणि आशिष देशमुखांना देखील भाजपकडून मंत्रिपदाचं गिफ्ट मिळू शकतं। त्या पाठोपाठ वळूयात कुठे तर भाजपचे अमल महाडिक आणि शिवसेनेचे राजेश क्षीरसागर। सध्या भाजपमधून निवडून आलेले नूतन आमदार आहेत अमल महाडिक हे मंत्री होण्याची दाट शक्यता आहे। आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कोल्हापुरामध्ये त्यांचा रोल महत्त्वाचा असू शकतो। तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर हे देखील मंत्री होण्याचे चान्सेस अधिक आहेत। याआधी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांचे 4 नगरसेवक निवडून आलेले होते आणि कोल्हापूर महापालिका ताब्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेले होते। तर आता मराठवाड्यामधील देखील काहीचा समावेश आहे भाजपचे अतुल सावे। कारण मराठवाड्यामधील मोठ्या नेत्यांपैकी एक असलेल्या अतुल सावेंना देखील मंत्रिपद मिळू शकतं। कारण सावे यांची मराठवाड्यामध्ये चांगली पकड आहे आणि इतर नेत्यांसोबतही चांगले संबंध आहेतच। तसंच महानगरपालिकेमध्ये देखील सावेंकडे विशेष जबाबदारी असल्यास ते पूर्णपणे निभावून यशस्वी मनपा ताब्यात घेऊन दाखवू शकतात। आणि त्यानंतर भाजपकडून संजय कुटेंना देखील मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। 2004 ते 2024 पर्यंत संजय कुटे हे सलग आमदार म्हणून निवडून आलेत। त्यांचा अखंडित विजय
आणि पश्चिम विदर्भातील त्यांची पकड पाहता मंत्रिमंडळातील एका खुर्चीवरती ते विराजमान होण्याची शक्यता अधिक बळावलेली दिसून येते। आणि आता पुढे बघूयात, भाजपकडून प्रताप अडसड, भाजपचे प्रवीण तायडे, राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आणि युवा स्वाभिमानचे रवी राणा। कारण अडसडांनाही मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते। ते धामणगाव रेल्वे मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आलेले आहेत। तसंच तरुण नेतृत्वाचाही भाजपला आगामी काळामध्ये फायदा होऊ शकतो। तर बच्चू कडूंचा पराभव करणारे प्रवीण तायडेही मंत्रिमंडळामध्ये दिसू शकतात। दरम्यान राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके, ज्या सलग 3 वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। तसंच रवी राणा, ज्यांना फडणवीसांचे निकटवर्तीय तर मानलं जातंच, त्यांना देखील मंत्रिपदाचं गिफ्ट मिळू शकतं। कारण 2009 ते 2024 पर्यंत 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। मग सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले रणधीर सावरकर, भाजपचे आणि भाजपचेच प्रकाश भारसाखळे यांचा देखील समावेश असू शकतो। तसंच भाजपचे आमदार प्रकाश भारसाखळेंच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। त्यानंतर पुढे कोणाचा नंबर लागू शकतो तर शिवसेनेचे संजय शिरसाट। कारण एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय असलेले संजय शिरसाटांचाही यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभाग दिसू शकतो। संजय शिरसाट यांच्यावरती मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकचा विश्वास असून महानगरपालिकेची देखील जबाबदारी संजय शिरसाट स्वीकारून ती पार पाडू शकतात। दरम्यान पुढे कोणाचा नंबर लागण्याची शक्यता तर शिवसेनेचे संजय राठोड आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांचा देखील। कारण संजय राठोड आणि भावना गवळी यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे। कारण संजय राठोड आणि भावना गवळींचं विदर्भात मोठं नाव आहे। संजय राठोड हे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे विदर्भातून संजय राठोड आणि भावना गवळी हे मंत्रिमंडळामध्ये दिसू शकतात अशी शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।